अर्जुनाला तर कळू लागले की परमेश्वराचे विराट रूप डोळ्यांनी पाहण्यापेक्षा हृदयाने अनुभवायचे असते. या ओव्यांमध्ये श्रीकृष्ण भक्ताला निर्भयता, श्रद्धा आणि प्रेमाचा खरा मार्ग दाखवतात. चला तर मग ऐकूयात अध्याय 11 मधील ओवी 650 ते 700. हो काजे कृष्णाकृतीची मोडी, होती विश्वरूप पटाची घडी, ते अर्जुनाची आवडी उकलुनी दाविली. त्याप्रमाणे कृष्णाच्या आकृतीच्या रूपाने विश्वरूप वस्त्राची घडी होती, ती देवांनी अर्जुनाच्या पसंती करता उकलून दाखवली. तव परिमाण रंगू, तेने देखील साविया चांगू, तेत ग्राहकी नव्हेची लागू, मनोनी घडी केली पुढते. तेव्हा त्या वस्त्राची, विश्वरूपाची लांबी, रुंदी आणि रंग सर्व नीट पाहिल्यावर गिराहिक जो अर्जुन, त्याला ते वस्त्र विश्वरूप घेण्याची आवड नसल्यामुळे पुन्हा त्या वस्त्राची कृष्णाकृतीच्या रूपाने घडी केली. तैसी वाडीचे बहुवस्पने, रूपे विश्वजितिले तेने, ते सौम्य कोडीसवाने साकार चाहले. याप्रमाणे ज्या कृष्ण रूपाच्या वाढीमुळे सर्व जगत व्यापून टाकले होते, ते विश्वरूपाच्या आकाराने वाढलेले कृष्ण रूप पुन्हा शांत आणि गोचीरवाणे असे झाले. किंबहुना अनंते, तरिले धाकुटपण मागुते, परी अश्वासिले पार्थांते, बिहाली आसी. पुन्हा भगवंतांनी लहान कृष्ण रूप धारण केले आणि भयभीत झालेला तो अर्जुन त्याला धीर दिला. तो स्वप्ने स्वर्गा गेला, तो औसात जे सचेला, तैसा विस्मयो जाहला करी टासी. त्यावेळी एखादा स्वप्नात स्वर्गात गेलेला मनुष्य अकस्मात जागा होऊन पाहू लागला, म्हणजे त्याला जसा चमत्कार वाटतो त्याप्रमाणे अर्जुन हा चकित झाला. ना तरी गुरु कृपे सवे, ओसरले या प्रपंच ज्ञान आघवे, स्फुरे तत्व तेवी पांडवे, श्रीमूर्ती देखिली. अथवा सद्गुरूंची कृपा झाल्यावर जगताचे मिथ्यात्व निश्चित होऊन सर्व प्रपंच ज्ञान नाहीसे होते आणि शुद्ध परब्रह्म जसे अनुभवायला येतात, प्रमाणे अर्जुनाने विश्वरूप ओसरल्यावर कृष्ण मूर्ती पाहिली. तया पांडवायसे चित्ते, आड विश्वरूपाची जवनिका होती, ते फिटोनी गेली परवती, हे भले चाहले. अर्जुनाच्या मनाला असे वाटले की या चतुर्भुज मूर्तीच्या आड जो विश्वरूपाचा पडदा होता तो निघून गेला, हे चांगले झाले. काय काळा ते जिनुनी आला, की महावादू मांगा सांडिला, आपुल्या बाही उतरला, सातही सिंधू. जणू काही काळाला जिंकून आला किंवा भयंकर वाऱ्याला मागे हटवून आला, अथवा जसा काही आपल्या बाहुबलाने सातही समुद्र पोहून आला. ऐसा संतोष बहुचित्ते, हेच तसे पंडुसुते, विश्वरूपा पाठी कृष्णांते देखोनिया. बरेच संकटातून पार पडल्यावर जसा आनंद होईल, त्याप्रमाणे विश्वरूपानंतर कृष्णरूप पाहिल्यावर अर्जुनाला अतिशय आनंद झाला. मग सूर्याची या अस्तमानी, मागुती तारा उगवती गगनी, तैसा देखू लागला अवनी लोकांसहित. मग सूर्य मावळल्यावर आकाशात जशा चांदण्या प्रकट झालेल्या दिसतात, त्याप्रमाणे विश्वरूपानंतर पूर्वीप्रमाणे लोक समुदायासह पृथ्वी अर्जुनाने पाहिली. पाहे तेवतेची कुरुक्षेत्र, तैसेची देखे दोन्ही भागी गोत्र, वीर वर्षताती शस्त्रास्त्र संघाट बरी. आणि तो पाहतो तो तेच कुरुक्षेत्र दोन्ही सैन्यांमध्ये पाहावे तर आपले नातलग असून त्यातील योद्धे एकमेकांवर शस्त्र आणि अस्त्रांचा वर्षाव करत आहेत. तया बाणांची या मांडवा अंतू, तैसेची रथू देखे निवांतू,
धुरे बैसला लक्ष्मीकांतू आपण तळी. त्या बाणांच्या मांडवाखाली आपला रथ जागच्या जागी उभा आहे आणि लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण धुऱ्यावर बसलेले असून आपण रथाखाली आहोत. अर्जुन उवाच द्रष्टवेदन मानुष रूपम तव सौम्य जनार्दनम इदानीमस्मि संवृत्त सचेता प्रकृतीं गतः. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, हे तुमचे सौम्य मानव रूप पाहून आता मी सावध होऊन माझे मन पूर्ववत स्वस्थ झालेले आहे. एव मागितले जैसे तैसे तेने देखील वीर विलासे मग म्हणे जी आलो ऐसे जाहले आता. याप्रमाणे वीरश्रेष्ठ अर्जुनाने जसे मागितले त्याप्रमाणे भगवंताचे पूर्ववत स्वरूप त्याने पाहिले आणि मग तो श्रीकृष्णाला म्हणाला, आता मी जगलो असे मला वाटते. बुद्धी ते सांडून ज्ञान बेने वगळले रान अहंकारेसी मन देशधडी जाहले. ज्ञान हे बुद्धीला सोडून रानमाळ झाले होते आणि मन हे अहंकारासह वर्तमान देशोधडीला लागलेले होते. इंद्रिय प्रवृत्त भुलली वाचा प्राण चुकली ऐसे अपांपरी होती झाली शरीर ग्रामी. इंद्रिय प्रवृत्तीला भूल पडली आणि वाणीही प्राणास मुकली बंद पडली. अशा प्रकारे शरीर रूपी गावाची दुर्दशा उडाली होती. ती आघवीची मागुती जिवंत भेटली प्रकृती आता जिताने त्रिश्रीमूर्ती जाहले मिया. ती मन बुद्धी इंद्रिये सर्वच पुन्हा तरतरीत होऊन आपल्या मूळ पदावर आली, आपला व्यवहार करू लागली. तात्पर्य, अर्जुनाला असे वाटले की श्रीकृष्ण मूर्तीच्या दर्शनाने आपण खास वाचलो. ऐसे सुख जीवी घेतले मग श्रीकृष्ण ते म्हणतले मी या तुमचे रूप देखिले मानुष हे. अशा प्रकारे मनात आनंद मानून ते श्रीकृष्णास म्हणाला, महाराज, आपण हे जे मनुष्य रूप धारण केले ते मी पाहिले. हे रूप दाखवणे देवराया की मज पत्त्या चुकलिया बुजवणी तुवा माया स्तनपान दिधले. देवराया, आपण मला हे रूप कृष्ण रूप दाखवलेत, ते म्हणजे मला चुकलेल्या लेकराला समजूत काढून स्तनपान दिल्याप्रमाणे आहे. जी विश्वरूपाची सागरी होतो तरंग मावित मावेवरी तोही निज मूर्तीच्या तिरी निघालो आता. महाराज, जो मी विश्वरूप समुद्रात हातांनी लाटांचे पाणी तोडत होतो तो मी आता कृष्ण रूपी तीराला येऊ लागलो आहे. जी विश्वरूपाची सागरी होतो तरंग मावित मावेवरी तोही निज मूर्तीच्या तिरी निघालो आता. महाराज, जो मी विश्वरूप समुद्रात हातांनी लाटांचे पाणी तोडत होतो तो मी आता या कृष्ण रूपी तीराला येऊ लागलो. ऐके द्वारकापूर सुहाडा मज सुक्ती आजी झाडा हे भेटी नव्हे बहुडा मेघांचा केला. हे द्वारकाधीश, आपण मला हे कृष्ण रूप मूर्तीचे दर्शन दिले असे नाही, तर मज सुकून चाललेल्या वृक्षावर हा जणू काही मेघ वर्षावच आपण केलात. सावियाची तृषा फुटला तया मज अमृत सिंधू हा भेटला आता जिनयाचा जाहला भरवसा मज. तऱ्हेने व्याकुळ झालेला जो मी त्या मला हा श्रीकृष्ण म्हणजे जसा काही अमृताचा सागरच लाभलेला आहे आणि त्यामुळे माझ्या जगण्याला मला भरवसा आलेला आहे. माझी हृदय रंगणी होता आहे हरिखलतांची लावणी सुकेसी बुझावणी जाहली मज. माझ्या हृदयरूपी अंगणामध्ये आनंद रूपी वेलीची लागणी झाली आणि आता सहजासहजी माझी समजूत पटली म्हणजे मला आनंद झाला. श्री भगवान उवाच सुदु दर्शमिदं रूपम दृष्टवानासि यन्मम देवा अपस्य रूपस्य नित्य दर्शन कांक्षिणा. श्री भगवान म्हणाले, हे माझे रूप तू अवलोकन केलेस
ते दृष्टीस पडणे फार कठीण आहे. देवही या रूपाच्या दर्शनाची नेहमी इच्छा करतात. ये या पार्थाची या बोला सवे, हे काय म्हणतले देवे, तुवा प्रेम ठेवून यावे विश्वरूपी की. हे पार्थाचे भाषण ऐकून देव म्हणाले, अरे हे काय, विश्वरूपावर प्रेम ठेवून तू मग सगुणाकडे यावेत. मग ये त्रिमूर्ती भेटावे सडिया आयती, ते शिकवण सुभद्रापती विसरलासी मग अर्जुना विश्वरूपावर प्रेम ठेवून नुसत्या सड्या अंगाने सगुण मूर्तीला भेटावे, हा जो पूर्वी तुला उपदेश दिला होता तो तू विसरलास काय. अगा आंधळीया अर्जुना, आता आणि अमेरुई होई साना, ऐसा दिमना चुकीचा भाव. अरे बेड्या, आंधळ्याच्या हाती मेरू सोन्याचा पर्वत जरी लागला तरी त्याचे महत्व न कळल्यामुळे तो त्याचा शूद्रच वाटतो. ही त्याच्या मनाच्या भावनेची चूक आहे. तरी विश्वात्मक रूपडे जे ताविले आम्ही तुझ पुढे, ते शंभू ही परीन जोडे तपे करिता. आम्ही तुला जे विश्वरूप दाखवले ते शंकरास तपश्चर्या करूनही पाहायला मिळाले नाही. आणि अष्टांगदी संकटी योगी शिंताती किरीटी, पर्यवसरू नाही भेटी जयाची. तसेच अष्टांग योगासारखी संकटे सोसून योगी लोक शिनून जातात, पण त्यांनाही त्या विश्वरूपाच्या भेटीचा योग येत नाही. आशेची या अंजुळी ठेवणी हृदयाची या निडळी, चातक निराळी लागले जैसे. आशारूपी ओंजळ हृदयरूपी कपाळावर ठेवून आशाबद्ध होऊन चातक पक्षी जसा मेघांची वाट पाहत आकाशाकडे बघत असतो, तैसे उनकटा निर्भर होऊन सुरवर, घोकीत आटही पहार भेटी जयांची. त्याप्रमाणे देवादिकांना सुद्धा विश्वरूप दर्शनाच्या उत्कंठेने ते निर्भय होऊन रात्रंदिवस आपल्याला विश्वरूपाची भेट होईल काय असे घोकीत बसलेले आहेत. परे विश्वरूपा सारिखे स्वप्नेही कोणी न देखे, ते प्रत्यक्ष तू वाचुके देखिले हे. पण विश्वरूपासारखी गोष्ट अजूनही कोणी स्वप्नात सुद्धा पाहिलेली नाही. ते विश्वरूप तू प्रत्यक्षपणे मोठ्या आनंदाने पाहिलेस. नाहम वैदेर्न तपसा न दानेन न तेजया शक्य एव विधो द्रष्टू दृष्टवानासी मायथा. अर्जुना, तुला जसे माझे दर्शन झाले तसे वेदांच्या अध्ययनाने, तपाने, दानाने किंवा यज्ञाने देखील कोणाला होणे शक्य नाही. पै उपायांसी वाटा न वाहतीत सुभटा, साही सहित ओहटा वाहिला वेदी. अर्जुन, हे बघ, या विश्वरूपाचे दर्शन होण्यास कोणत्याही साधनांचा उपयोग नाही, म्हणून वेदांनाही 6 शास्त्रांसह माघार घेतली. मज विश्वरूपाची मोहरा, चालावया धनुर्धरा, तपांची आहे संभारा नवेची नागू. विश्वरूप असा जो मी, त्या माझ्याकडे येण्यासाठी तपांचा समुदाय सुद्धा समर्थ नाही. आणि दानादी कीर कानडे, मी यज्ञही तैसा न सापडे, जैसे निका सुरवाडे देखिले तुआ. आणि तू जसे विनाशायास विश्वरूप पाहिलेस त्याप्रमाणे दाने व यज्ञ करणाऱ्यांच्या दृष्टीला पडणे हे कठीण आहे. तैसा मी कंची परी आतुडे गावधारी, जरी भक्ती उनिवरी चिताते गा. असा जो मी तो एकाच उपायाने सापडतो. तो उपाय हा की जर अंतःकरण भक्तियुक्त होईल तर माझ्या विश्वरूपाचे दर्शन होईल, हे लक्षात ठेव. भक्तात वनन्यया शक्य अहमेवं विधोर्जुन, ज्ञातून द्रष्टून च तत्वेन प्रवेष्टू च परंतम. हे शत्रुंजया अर्जुना, माझे विश्वरूप जाणण्याला, पाहण्याला आणि तद्रूप होण्याला एकमेव अनन्य भक्तीच साधन आहे. परितेची भक्ती ऐसे, पर्जन्याची सुटिका जैसे, धरा वाचुनी अनारिसे गतीची नेने.
परंतु ती भक्ती पावसाच्या धारा आकाशातून सुटल्यावर त्यांना जशी पृथ्वीवर येऊन पडण्याशिवाय दुसरी गतीच नाही, त्याप्रमाणे ती एकनिष्ठ असेल तर का सकळ जळ संपत्ती केऊनी समुद्रात गिवसिती गंगा जैसी अनन्य गती मिळालीसी मिळे. किंवा गंगा जशी आपल्यात मिळालेले पाण्याचे सर्व ओघ घेऊन समुद्राला शोधत मिळण्यासाठी जाते आणि पुन्हा ओघ खंडित न होता मिळतच राहते, तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एकसरे मजमाची संचरे मीची होनी. त्याप्रमाणे ज्याचे सर्व भावांनी भरलेले असे अनावर प्रेम माझ्या ठिकाणी प्रवेश करून मद्रूपच होते. आणि ते विंची मी ऐसा थडी माझा रे सरिसा शिराब्दिका जैसा शिराचाची. आणि ज्याप्रमाणे क्षीरसागर हा जसा काठाशी व मध्यभागी सारखा क्षीर म्हणजे दूधमय असतो, त्याप्रमाणे मी सर्वत्र सारखाच आहे. तैसे मज लागुनी मुंगीवरी किंबहुन चरी भजनासी का दुसरी परीची नाही. त्याचप्रमाणे माझ्यापासून ते मुंगीपर्यंत किंवा स्थावर जंगमात्मक सृष्टीमध्ये ज्यांच्या भजनाला माझ्या वाचून दुसरा विषयच नाही. तयाची क्षणा सवे एव विध मी जाणवे जाणितला तरी स्वभावे द्रष्टही होत. अशी चित्तवृत्ती जेव्हा होते तेव्हाच माझे ज्ञान झाले असे समजावे, आणि हे ज्ञान झाले की दर्शनही अर्थात होतेच. मग इंधनी अग्नी उद्दीपे आणि इंधन हे भाष हारपे ते अग्नीची होऊनी आरोपे मूर्त मी. मग जसा लाकडामध्ये अग्नी उत्पन्न झाल्यावर लाकूड हे नाव जाऊन ती लाकडेच जशी मूर्तिमंत अग्नी बनतात, का उदयन कीचे तेजाकारे तव गगनाची होऊनी असे अंधारे मग उईला एकसरे प्रकाशू होय. किंवा सूर्योदय होण्यापूर्वी आकाश जसे अंधाराने भरलेले असते आणि तो सूर्योदय झाला की सर्व आकाश हे प्रकाशमय होते, तैसे माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. त्याप्रमाणे माझा साक्षात्कार झाल्याबरोबर अहंकाराची एझा संपते आणि अहंकार नष्ट झाला की द्वैत भाव हा नाहीसा होतो असे समज. मी तो हे आघवे एकमीची आधी स्वभावे किंबहुना सामावे समरसे तो. मग मी परमात्मा, तो भक्त आणि हे सर्व विश्व एक मद्रूपच परमात्म स्वरूपच स्वभावता आहे, अशा बोधाने तो माझ्याशी एकरूप होतो. फार काय सांगू. मत कर्म कृन्मन परत्मो मद्दक्त सन्वर्जित निर्वेर सर्व भूतेषु यसम मामेती पांडवम. हे पांडवा, माझ्याच उद्देशाचे कर्म करणारा, मीच ज्याचे सर्वस्व आहे, उपाधी रहित असणारा आणि प्राणी मात्रांशी वैर न करणारा असा जो माझा भक्त आहे, त्यालाच माझी प्राप्ती होते. जो मजची एका लागी कर्मे वाहतसे अंगी जया मज वाचोनी जगी गोमटे नाही. जो भक्त आपली सर्व कर्म मलाच अर्पण करतो आणि ज्याला जगतामध्ये माझ्या वाचून दुसरे काहीच आवडत नाही. दृष्टादृष्ट सकळ जयांचे मीची केवळ जेने जिने याचे फळ मजची नाम ठेविले. ज्याचे ऐहिक आणि पारलौकिक हे सर्व केवळ मीच होऊन राहिलेलो आहे आणि ज्याने आपल्या जगण्याचे फल फक्त माझी प्राप्तीच ठरवलेले आहे. मग भूते हे भाष विसरला जे दिठी मीची आहे सुदला म्हणून निर्वेद चाहला सर्वत्र भजे. जो प्राणी मात्र हे नाव विसरून मला सर्वत्र पाहतो तो अजात शत्रू निर्वेर होऊन जगात जी जी वस्तू दिसेल तिला तो भजतो. ऐसा जो भक्त होई तयाचे त्रिधातु कहे जै जाय ते मीची होऊनी ठाय पांडव गाम.
अर्जुना असा जो भक्त असतो त्याचे कफ पित्त वातात्मक असे त्रिधातुक शरीर जेव्हा पडते तेव्हा तो मीच होऊन राहतो. ऐसे जगदूदर दोन दिले तेने करुणा रस रसाळे संजयो म्हणे बोलिले श्रीकृष्ण देवे. संजय धृतराष्ट्राला म्हणतो, याप्रमाणे ज्यांच्या पोटात जगत असल्यामुळे दोंदिल आणि करुणेच्या रसाने रसाळ असे जे भगवान श्रीकृष्ण ते याप्रमाणे बोलले. ययावरी तो पंडुकुमरू जाहला आनंद संपदा थोरू आणि कृष्ण चरण तरू एक तो जगी. त्यामुळे तो अर्जुन आनंद रूपी संपत्तीने संपन्न झाला. श्रीकृष्णांची चरण सेवा करण्यात तोच एक जगामध्ये चतुर होता. तेने देवांची या दोनही मूर्ती निकिया न्याहाळीलची या चित्ते तव विश्वरूपाहुनी कृष्ण मूर्ती देखील लाभो. त्याने भगवंताच्या दोन्ही विश्वरूप आणि सगुण रूप मूर्ती मनाने चांगल्या निरखून पाहिल्या तेव्हा विश्वरूपापेक्षा सगुण अशा कृष्ण रूपामध्ये आपला फायदा आहे असे त्याला आढळले. परे दयाचे जाणिवे मानू न की जेची देवे जे व्यापकाहुनी नव्हे एक देशी. पण त्याच्या या समजुतीला भगवंतांनी महत्व दिले नाही, कारण व्यापक रूपापेक्षा विश्व रूपापेक्षा चतुर्भुज रूप हे श्रेष्ठ मानणे बरे नव्हे. हेची समर्थ वया लागे एक दोन चांगे उपपत्ती शारंगी दाविता चाहला. हे सिद्ध करण्याकरता एक दोन चांगल्या युक्ती भगवंतांनी त्याला दाखविल्या. ती ऐकोनी सुभद्रा कांतू चित्ती आहे म्हणतू तरी होय बरवे दोन्ही आणतू ते पुढती पुसो. त्या युक्ती ऐकून अर्जुन आपल्या मनात असे म्हणू लागला की या दोन्ही रूपांपैकी चांगले रूप कोणते ते आता यापुढे देवालाच विचारू. ऐसा आलोची करून जीवी आता पुसते ओज बरवी आदरील ते परिसावी पुढे कथा. याप्रमाणे मनात विचार करून पुढे तो श्रीकृष्णाच कशा पद्धतीने प्रश्न करेल ती कथा ऐका. प्रबंधे गोष्टी सांगी जेल विनोदे ते परिसा आनंदे ज्ञानदेव म्हणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तीच प्रांजळ कथा ओवीबद्ध रूपाने मोठ्या मजेने सांगितली जाईल ती आनंदाने ऐका. भरोनी सद्भावाची अंजुळी मिया ओविया फुले मोकळी अर्पिली अघ्री युगुली विश्वरूपाच्या. मी सद्भावना रूपी ओंजळीत ओव्या रूपी मोकळी फुले विश्वासाच्या विश्वरूपाच्या दोन्ही चरणांवर अर्पण केलेली आहे. अध्याय 11 समाप्त झालेला आहे. आज आपण ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायातील दिव्य विराट दर्शनाचा प्रवास पूर्ण केला. अर्जुनाच्या शंकेतून सुरू झालेला हा अध्याय अखेरीस अखंड भक्ती, पूर्ण समर्पण आणि परमेश्वरावरील दृढ विश्वास या अमूल्य संदेशाने संपतो. श्रीकृष्ण सांगतात की अहंकार, द्वेष आणि आसक्ती सोडून जो प्रेमपूर्वक भक्ती करतो तोच मला प्राप्त होतो. या अध्यायातील प्रत्येक ओवी आपल्या जीवनाला नवीन दिशा देणारी आहे. या दिव्य ज्ञानाचा प्रकाश आपल्या अंतःकरणामध्ये सतत जागृत राहो. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि श्री कृष्णांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. श्री स्वामी समर्थ. जय जय रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय.